सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या निघून गेल्या त्यानंतर त्या निघून जायच्या अगोदर माझ्या घरच्यांनी माझ्यावर उपचार केले होते का? ते केले होते. देवधर्म केले, डॉक्टर केले, सायकॅट्रिस्ट केला, सगळे उपचार झाले होते. पण त्या उपचार ते प्रयत्न कोण करत होतं? तर माझ्या घरचे करत होते. माझे आई वडील करत होते, माझी बहीण करत होती, माझी बायको करत होती, माझे सासू सासरे करत होते. त्यांचे प्रयत्न बरोबर होते, पण माझा एकही टक्का प्रयत्न नव्हता. ते 100% प्रयत्न करत होते, मी एकही टक्का प्रयत्न दारू थांबवायचा करतच नव्हतो. का करत नव्हतो? तर मला दारू आवडत होती. दारू कशी आवडत होती? तर दारूनं मला माझं एकटेपण घालवण्यासाठी मला दारूचा सहारा होता. मी दारू बरोबर गप्पा मारू शकत होतो, दारूमुळं मला झोप येत होती, दारूमुळं मी गाडी चालवू शकत होतो, दारूमुळं मी सगळं काय करू शकत होतो. पण मला दारूनं काम करता येत नव्हतं, पैसे कमवता येत नव्हते, माणसं टिकवता येत नव्हती. माझी नाती संपली होती, माझी नाती सगळी संपत चालली होती, माझं समाजातलं नाव सगळं संपत चाललं होतं. तरी मला कळत नव्हतं की हे सगळं दारूमुळे होतंय, हे सगळं दारूमुळे होतंय आणि मला दारू कुठेतरी थांबवली पाहिजे. मी जर जुगार खेळत असलो, जुगारात माझे पैसे चालले की मला कळतं की राव आता पैसे चाललेत, आता बास केलं पाहिजे. पण दारूत माझं सगळंच चाललं होतं, सामाजिक प्रतिष्ठा चालली होती, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळंच चाललं होतं. तरी मला कळत नव्हतं आता कुठेतरी थांबलं पाहिजे. पैसा गेला तर पैसा कमवता येईल, पण शरीर गेल्यावर काय करायचं? एकदा का शरीर संपलं तर करायचं काय? काहीच नाही. एकदा शरीराची वाट लागली की काय करता येत नाही. बर मला कित्येक वेळा तरी डॉक्टरनं वॉर्निंग देऊन झाले. डॉक्टरनं सांगितलं होतं मला, आमच्या अकलूजमध्ये सायकॅट्रिस्ट हराळे डॉक्टर म्हणून सायकॅट्रिस्ट आहे, त्याच्याकडे नेलं. त्यानं सांगितलं ही करून या, काय पोटाचं सोनोग्राफी करून या. सोनोग्राफी करायला नेलं. ते माझा मामा होता माझ्या बरोबर. त्याला विचारलं, वाघमारे ही कोण आहे तुमचा? त्या सोनोग्राफी वाल्याने. ते म्हणला भातचा आहे. म्हणलं लय दिवस जगत नाही, म्हणलं आतनं पूर्ण बाद झालंय. ते सोनोग्राफी वाला म्हणला. मी ते ऐकलं ते सोनोग्राफीचा रिपोर्ट घेतला, त्या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरने विचारलं त्या आमच्या मामाला, वाघमारे कोण आहे? भातचा आहे, ह्याला बाहेर थांबवा म्हणल्यावर मी बाहेर गेलो आणि केबिनच्या बाजूलाच थांबलो. म्हणला डायरेक्ट दारू बंद कर नका, थोडी थोडी दारू पाजा. डायरेक्ट बंद केली तर हे तर 8 दिवसानं मारणारच आहे, पण थोडी थोडी पाजली तर काही दिवस जगल तरी. मी तेवढंच ऐकलं. माझा आजार किती भयानक आहे मी तेवढंच ऐकलं. आणि तेवढं ऐकून मी मामा बाहेर पडला की मामाला म्हणलं डॉक्टरनं सांगितलंय थोडी थोडी प्यायला. मी मामाला परत नेलं आणि 1.5-2 क्वार्टर पिली. डॉक्टरनं मला सांगितलंय तो 8 दिवसानं मारणार आहे, 8 दिवसात मरशील दारू जर पिला तर. तरी पण प्यायची. माझ्या मरणाकडेही लक्ष नाही माझं. मी कसा मरणार होतो दारू पिऊन. मला काही वाईटच वाटत नव्हतं. चला असं बिन तसं बी मरणारच आहे, पिऊया. असं येईन तसं मरणारच आहे, पिऊया. पण थोडं थोडं लक्षात आलं. परत इकडं आल्यावर पुण्यात आल्यावर बरेच खड्डे खंदून ठेवले होते, बऱ्याच अडचणी, बऱ्याच जणांचं नाव ठेवून घेतलं, बऱ्याच जणांच्या शिव्या खाल्ल्या, बऱ्याच जणांचा मार खाल्ला. ज्या संतोषला कोणी मारूच शकत नव्हतं त्या संतोषला बऱ्याच जणांनी मारलं. घरातल्यांनीच मारलं, पण बऱ्याच जणांनी मारलं. वडिलांनी मारलं, आईनं मारलं, मावशीनं मारलं, लहान भावानी मारलं. पण आता ते टरकतात. आता त्यांची समोर उभं राहताना पण फाटते. आणि ही पहिला पण कोडो होता, अजून पण कोडो आहे. तो बदललाय ना तर तो आता कोणाला ऐकणार नाही. का? तर माझ्या तोंडाचा वास येत नाही. मग पुण्यात आल्यानंतर काय झालं तर मी कुणाचं तरी ऐकायला लागलो. काय करायला लागलो? ऐकायला लागलो. मला पहिली पायरी काय सांगती
तर मी मद्यशक्ती पुढे हातबल आहे ही मान्य केलं. दारूनं मला सगळं संपवलंय, मला दारू आता पिता येत नाही आणि त्या दारूमुळं माझं पूर्ण जीवन अस्ताव्यस्त, आमचं जीवन पूर्ण अस्ताव्यस्त झालंय. माझ्या घरच्यांचं झालंय, माझं झालंय, माझ्या बरोबर मित्रांचं झालंय. मी मित्रांनाही रात्री रात्री जाऊन उठवलंय दारू प्यायला पैशासाठी, त्यांच्या सुद्धा झोपमोड केली, त्यांचं सुद्धा मी जीवन अस्ताव्यस्तच केले. एका मित्राला तर तो गाव सोडून इकडे राहायला आला चिंचवडला, त्याच्या दारात पहाटे 2 वाजता जाऊन त्याचं दार वाजवून शेजा पाजारी जागे करून त्याच्याकडनं पैसे घेतले मी, त्याचं सुद्धा अस्ताव्यस्त केलं. म्हणून मी मद्यशक्ती पुढे हातबलता मान्य केलं. मी ऐकायला लागलो. पहिली गोष्ट काय केली तर मी ऐकायला लागलो. ऐकल्यामुळं काय झालं तर मला हे सांगितलं की बाबा दारू आता तुझ्या आयुष्यातनं संपली, आता दारू तुझी थांबलीच पाहिजे, नाही थांबली तर तू मरणार. एकच उपाय, तू जर दारू नाही बंद केली तू मरणार. तुला मरायचं आहे का जगायचं आहे? मी म्हणलं मला जगायचं. दारू न पिता जगता येते का? तर हो जगता येते. आम्ही जगलोय, तूही जगशील. त्यांनी त्यांच्या अनुभवातने मला सांगितलं आम्ही जिवंत आहे, तूही जिवंत राहशील. दारू पिऊन कुणी मेले, दारू न पिता कुणी मेलेला आम्ही बघितला नाही, पण दारू पिऊन मेलेले आम्ही बरेच जण बघितलेत. ही अशी वाक्य माझ्या कानावर पडायला लागली. मी त्यांचं ऐकायला लागलो. ऐकायला लागल्यामुळे एक दिवसाच्या हिशोबानं मी दारूपासून लांब राहायला लागलो. मग मला सांगितलं की मद्यपाश नावाचा तुला आजार झालाय आणि त्या आजाराला दारू फक्त चालतच नाही, दारू चालत नाही. जसं मला शुगर बीपी सांगितलंय, शुगर झाली, बोर्ड चालत नाही, तसं मला सांगितलं की तुला जी आजार झालाय ते मद्यपाश नावाचा आजार झालाय, कधीही न बरा होणार, कधीच बरा होणार नाही. बरा होईल का? नाही. मग त्याच्यावर उपाय काय? तर आज मला दारू प्यायची नाही. मला एक दिवसाच्या हिशोबानं त्या आजाराला लांब ठेवायचा. काय करायचं? लांब ठेवायचं फक्त. हे सगळं सांगत होते, मी ऐकत होतो आणि जसं ऐकत होतो तसं वागत होतो. माझी दारू एक दिवसाच्या हिशोबाने मागे पडत होती आणि मी परत माझी सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक सुधारणा होत चालली होती. सगळं व्यवस्थित. ज्या संतोषला कोणी काम देत नव्हतं, काम मिळालं. जे संतोष कधी राशन किराणा घरात भरत नव्हता, ते करायला लागला. जे संतोष पोरांची शाळेची फी भरत नव्हता, ती भरायला लागला. रिक्षावाल्याचं बिल किती येते, लाईट बिल किती येते, गॅस सिलेंडर कधी संपतोय, ही सगळ्या वेळच्या वेळेला लक्षात यायला लागलं. वेळा लक्षात आली. मी जसं काल सांगितलं तसं माझे वडील मला काय सांगायचं, मी जसं तुला काय कमी पडू दिलं नाही तसंच तू फक्त तुझ्या मुलांना काय कमी पडू देऊ नको, एवढंच कर. एवढं केलं तरी तू लय काय केलं. मी म्हणलं या गोष्टी खऱ्या आहेत आणि ह्याच गोष्टी मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये सांगत होते. मीटिंगला नाही गेलो, एखाद्या मित्राला फोन केला, तो मित्र सांगत होता. मी काम वाढलं की मी म्हणायचो मला लय काम आहे, आता आज मला मीटिंग नाही जमणार, मला काम आहे. दारू प्यायला वेळ मिळत होता तर तुला जगायसाठी वेळ काढावा लागल. मला एकच वाक्य सांगितलं, तुला जगायचं असेल तर तुला दिवसातला 1.5 तास वेळ काढावाच लागल. तुझं जीवन अस्ताव्यस्त झालंय, तू आजारी आहे तर तुझ्या आजारपणासाठी तुला दिवसातला 1.5 तास काढावाच लागल, कसाही काढ. आणि ती मिळतो. मला दारू प्यायला मिळत होता वेळ, मिळत होता का नाही? सकाळ संध्याकाळ दुपार मी वेळ काढून दारूच पित होतो. दुसरं काय करत होतो का मी मुलांना फिरायला घेऊन जात होतो, बायकोला फिरायला घेऊन जात होतो, रोज दारूच प्यायला जात होतो. मी माझ्यासाठी जसं दारू प्यायला वेळ काढत होतो तसंच मला माझ्यासाठी दारू थांबवायला वेळ काढायचा आहे. चालते. मी आजारी आहे, मान्य केलं. मला दारू पिता येत नाही, मान्य केलं. मी दारू प्यायसाठी वेळ घालवतोय, मला आता दारू थांबवायसाठी वेळ घालवायचा. चालतंय की, चालतंय ना. का चालत होतं तर मला जगायचं.
मला जगायचंय. माझं शरीर आता साथ सोडायला लागलंय माझी. हळूहळू एक एक पाठ निकामा व्हायला लागलाय. दारूनं माझ्या चेहऱ्यावरचा सगळा ग्लो काढून घेतला होता. माझा चेहराच फ्रेश दिसत नव्हता. उठलं सकाळी, किती जरी धुतलं, किती जरी साबण लावलं तरी ती हाय असंच दिसायचं. पण जशी जशी दारू बंद झाली, एक 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 दिवसाच्या हिशोबानं जसं जसं आरशात बघायला लागलो तसं मलाच माझा चेहरा आवडायला लागला. आणि मला सांगितलं होतं 90 दिवस 90 मीटिंग कर, 90व्या दिवशी बघ तू एकदा आरशात तुला कसं वाटतंय. आणि मला बरं वाटत होतं. माझ्या आईने मला 3ऱ्या दिवशी ते दूध आणि भात मला हाताने चारलं. मला जातच नव्हतं जेवण. मला जेवणच जात नव्हतं. आई म्हणली 3 दिवस पोरग सकाळी उठतंय, कुठेतरी जातंय. 3-4 दिवस झाले होते, कुठेतरी जातंय पण न दारू पिता येते. असं घरात शांत आहे. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, असं करत करत 1 वर्ष झालं. आईनं मला अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतली राव. 1 वर्षानं. आईला म्हणलं, आई आज 1 वर्ष झाले मला दारू सोडून. चल म्हणली बाळा, समोरच सोनाराचं दुकान होतं, नेलं तिथं. 1 तोळ्याची अंगठी, अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतली. म्हणली राहू दे तुला, तुझ्या बऱ्याच दिवस झालं तू सोनं वापरणं झालाय, अंगठ्या बिंगट्या सगळं मोडून टाक. सगळं मोडलं होतं. घरात काहीच ठेवलं नव्हतं. काल जसं सांगितलं तसं फ्रीज, कूलर सगळं विकून टाकलं होतं. पण एक दिवसाच्या हिशोबानं मी ती घ्यायला लागलो. माझे नातेवाईक मला बोलायला लागले, माझे मित्र मला बोलायला लागले, मित्र स्वतःहून फोन करायला लागले. बरायच ना, ज्या मित्रानं माझ्यासाठी माळ घातली होती त्याचा हातगोटीचा गुत्ता ते त्यांच्यात ते मटण अंडी खात नाहीत, तो आमच्या बरोबर खायचा. मला म्हणला, संत्या तुझी दारू लय वाढली राव, नको पिऊ, आपण माळ घालू. त्यानं माझ्यासाठी माळ घातली. अजून त्याच्या गळ्यात माळ आहे. ते मटण खात नाही, दारू पित नाही. मी ते काढली, दारू पिली, परत दारू थांबवली. एक वेळेस तो पुण्याला आला, त्याने बघितलं मी व्यवस्थित, पांढरे कपडे, व्यवस्थित बूट बीट, गाडी बिडी, गॉगल बिगल. मला म्हणला, भाऊ काही पण कर, फक्त आता दारू पिऊ नको. स्वार्थी मित्र कोण आहे आणि निस्वार्थी मित्र कोण आहे? जी मला दारूपासून लांब ठेवतो ना, तो माझा खरा मित्र आहे. जी मला म्हणतो ना, लय टेन्शन आहे भाई तुला, चल थोडी थोडी लावू, तो माझा मित्र नाही. तो मला कधीच म्हणत नाही तुझ्या घरात काय कमी आहे, त्याच्यासाठी मी तुला मदत करतो. तो म्हणणार चल प्यायला जाऊ, आज तुझ्याकडे नाहीत ना, मी पाजतो. पण त्यानं 1 दिवस पाजली तर त्याला 10 वेळा मला पाजावी लागते आणि माझ्या घराची वाट लागते. त्याच्या तर लागती, पण माझ्या पण लागते. मी ही कधीच विचार करत नाही किंवा माझ्यामुळे त्याचं घर संपतंय. माझ्या आईला जर कुणी सांगितलं ना, तुमच्या संतोषला ह्याने दारू पाजली आहे, ह्या आव्यानं दारू पाजली, आकाशनं दारू पाजली, तर माझी आई म्हणायची, आमचं नास काय, ती चांगलं आहे, आमचं का पेलं, त्याला काय तोंडाला लावली त्यानं. तिचं बरोबर होतं. मी त्याच्या बरोबर जात होतो, त्याला पाच म्हणत होतो, बाटली घेत होतो, फोडत होतो, भरत होतो, पित होतो. नासका मीच होतो ना. बदलायचंय मला बदलायचंय. म्हणून मला पहिली पायरी काय सांगते, मी मद्यशक्ती पुढं हातबलाय. मला दारू पिता येत नाही. का दारू पिता येत नाही, तर माझं ही सगळं स्तर घसरले. ते सुरुवातीला मी कशी पिलो होतो आणि शेवट मी कशी पिलो. शेवट मी घरात पिलो राव. घरात प्यायची जागा आहे, घरात माझी मुलं राहतात, आई राहते, बायको राहते, घरात पिलो. काय मी किती स्तर घसरवला होता दारूनं. मी किती खाली आलो होतो. कधी कधी तर मला मित्रच राहिला नाही. दारू प्यायला सुरुवातीला मित्र लागत होते, आता मित्रही लागत नाही. सुरुवातीला मी त्या क्वार्टरचे 4-5 पेक करत होतो, आता मला 90च पेक लागतो. डायरेक्ट 90 ठप. पाणी कमी,
चकनाही लागत नाही, मीठ असं चालतं. दारूनं मला खाली उतरवलं. सुरुवातीला बिअर पिलो, क्वार्टर चांगल्या चांगल्या भारीतल्या पिल्या, पण शेवटी देशी हातभट्टीच पिली ना. इथं आल्यावर मला कळलं की बाबा 90 पिणारा पण माणूस थांबलाय इथं, त्याला 90 पण त्रास दिलाय. जी आमचा एक मित्र आहे, रोज संध्याकाळी 90च प्यायचा, त्या 90 पण त्याला त्रास दिला होता. कारण त्याला कामावरनं संध्याकाळी 7 वाजता जर नाही ना घरात ऑफिसमधनं बाहेर पडला तर त्याला त्रास होत होता. त्याला बाहेर पडावं लागत होतं, काही पण कारण देऊन बाहेर पडावं लागत होतं. त्याचं ती क्रेविंग चालू व्हायचं, म्हणून त्याने बंद केली. एक मित्र असा आहे की कधीतरी बिअर प्यायचा, त्यानेही बंद केली. एक तर असा आहे की त्याची बायको दारू पिती, मुलं दारू पितात, त्याच्या कॉट खाली दारूचे फुगे असतात आणि तो वर झोपलेला असतो. 16 वर्ष सोबर आहे, दारूच पिला नाही, दारूचीही कमी नाही, दारूचा गुत्ताच आहे घरात. पैसेही मागायचे नाहीत कोणाला, घरात सगळेच दारू पितात, तरी तो 16 वर्ष दारू नाही पिला. का तर त्याला जगायचं होतं. मला नाही का जगायचं. मी ही अशी माणसं बघितली आणि म्हणलं मला जगायचंय राव. सगळं कळत होतं. मला सांगितलं होतं जुन्या ठिकाणी जाऊ नको, जुन्या मित्रांना भेटू नको, ज्या ज्या काय निसर्ड्या ठिकाणी जायचं नाही. बऱ्याच गोष्टी मला रोज 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 कानावर पडत होत्या. मी ती 3-3.5 वर्ष फॉलो करत होतो आणि मला आता असं वाटलं की मी आता मस्त चांगला झालोय व्यवस्थित. आता मला ह्यांची गरज नाही, मी आता व्यवस्थित आहे. आणि ज्या दिवशी मला वाटलं की मी व्यवस्थित आहे, आता मी दारू माझी आयुष्यातनं सगळी संपली, त्यावेळेसच मला सगळी जण सांगत होती आता तुझा अहंकार डोकं वर काढायला लागलाय. त्यावेळेस मला सांगितलं होतं आता संतोष तुझा अहंकार डोकं वर काढायला लागलाय. तुला असं वाटतंय ना की मी आता माझ्या दारूपासून लांब, आता माझी दारू सुटली म्हणलं की चालू झाली, तू दारूच्या दिशेनं तुझा प्रवास चालू झाला, ही लक्षात ठेव. मला वाटायला लागलं अरे माझ्यामुळे माझ्या दाजीनं बंद केली, ह्यानं बंद केली, त्यानं बंद केली. अरे त्यांची बंद आहे, ते कार्यक्रमावर आहेत, ते रोज पुस्तक वाचतात, ते रोज मिटिंगला जातात, ते रोज ऐकतात, रोज बांधवांबरोबर बोलतात. दारू पिणारे मित्रांच्या हातात हात धरून चाललेले आहेत थांबलेल्या मित्रांबरोबर. तू आहे का तसा? तो हात सोडायला लागलाय, तो हात सोडतोय. आणि एक दिवशी सोडला, हात सोडला, गेलो, दारू घेतली, पिली, डबल नुकसान. जी 3-3.5 वर्ष थांबलो होतो, सगळं परत त्याच्यापेक्षा जास्तीचं नुकसान. डॉक्टरनं सांगितलं होतं दारू प्यायचीच नाही, मी परत पिली. हातापायानं धड व्यवस्थित आलो होतो, कुठे ऍक्सिडेंट नव्हता, काय नव्हतं. पाय मोडला, दारू चालूच. पाय मोडला तरी, पाय साडला तरी चालूच. डॉक्टर सांगत होता दारू बंद कर, नाही बंद. जी चांगल्या ठिकाणी काम होतं गेलं. कर्ज कुणाचं नव्हतं, परत 5-50 हजार कर्ज करून बसलो. मोबाईल हरवले, गाडी विकली, परत तेच पॅटर्न चालू. मला सांगितलं होतं मद्यपास नावाचा आजार तुला झालाय आणि तो आजार कधीच बरा होणार नाही. त्यासाठी तुला एक दिवसाच्या हिशोबानं त्याला लांब ठेवायचा आहे. काय करायचंय? एक दिवसाच्या हिशोबानं. पण मला असं वाटायला लागलं की मी आता बरा झालो असं मला वाटलं की मी परत दारूच्या दिशेने प्रवास माझा चालू झाला. मग मी काय करायला पाहिजे? मी ह्यांचं ऐकायचं सोडून दिलं. मी व्यवस्थित पहिली पायरीच व्यवस्थित घेतली नव्हती. जर मी पहिली पायरी नीट वाचून काढली असती आणि नीट ती आचरणात आणली असती तर माझ्या हातात दारू आली नसती.
मला सांगत होते बांधकाम करायच्या आधी फाउंडेशन पक्क लागतं. माझं फाउंडेशनच पक्क नव्हतं. मी यांच्याकडे जायचो, यांना म्हणायचो काका आता काय सगळं किराणा भरतोय, माल आणतोय, कामाला जातोय, बायकोला असं इकडं नेलं तिकडं नेलं, हे करतोय ते करतोय, गाडी घेतली, सगळे व्यवस्थित बोलतायत. अरे बाळा हे तर करायचंच असतं, हे तुझं कर्तव्य आहे, हे तुला करावंच लागणार आहे. जबाबदारीपासून पळू नको, ह्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुझ्या. मी जबाबदारीपासून पळ करणारा दारोडा आहे. आणि ज्या ज्या दिवशी मी जबाबदारीपासून पळलो आणि पळायचा प्रयत्न केला, दारू माझ्या हातात आली. माझा अहंकार वाढला, दारू माझ्या हातात आली. राग चिडचिड वाढली, दारू माझ्या हातात आली. सगळं वाढत चाललं. जी सगळं कमी दाबून ठेवलं होतं, सगळं एक एक दिवसाच्या हिशोबानं महाग पडत चाललं होतं, ते परत वाढत. प्रामाणिकपणे मीटिंग करत होतो, मीटिंग कमी झाली. मीटिंग कमी झाल्या, मित्रांमध्ये जायचो बंद झालो आणि मग मित्रच बदलून टाकले. मित्रच बदलले, डायरेक्ट युटर्नच. मित्र बदलले, दारू हातात आली. परत डबल नुकसान. परत लोक म्हणायला लागली 4 दिवस होतं बरं, पण आता परत बिघडलं. मग रियाबच्या वाऱ्या चालू झाल्या. जायला लागलो रियाबमध्ये जायचो, 15 दिवस राहायचो, बाहेर पडायचो, परत दारू प्यायचो. रियाबमध्ये जायचो, बाहेर पडायचो, परत दारू प्यायचो. पाय मोडला, पाय साडला, कुणी मदत करना, कुणी बघाना. त्यात यायचे पैसे प्यायचो दारू, यायचे पैसे प्यायचो. सगळं नुकसान. पण शेवटी ज्या वेळेस मी रियाबमध्ये ऍडमिट झालो, ते मित्राच्याच रियाबमध्ये ऍडमिट झालो, तो मित्र मला म्हणला तुला काय सांगण्यात मजा नाही, तुला मी काय सांगू शकत नाही, तुला सगळं माहित आहे, कारण 3 वर्षात तू सगळं अनुभवलंय. दारू कशी थांबवायची आणि दारू परत कशी चालू होती, ही सगळं तुला माहित आहे. तर आता कशी थांबवायची ती तुलाच थांबवायची आहे आणि तूच थांबवू शकतो, आणि मी काय करू शकत नाही. जर जगायचं असेल तर फक्त आजचा दिवस मला दारू प्यायची नाही. बघ, परत सुरू कर आणि जा मीटिंग कर. फक्त आजचा दिवस मला दारू प्यायची नाही, मला जगायचं आहे. त्याने 1-2 वाक्य मला सांगितली. मी म्हणलं खरंच आहे तुझं, मला जगायचं आहे. पाय साडला होता. मी आईला माघारी आलो. आईला म्हणलं आई माझ्याकडनं चूक झाली, मी आता परत सुरू करतो, माझा पायाचं तेवढं बघ. आई म्हणजे चालते. परत आईने मदत केली. मला मदत कोण करतं, तर माझ्या घरची. आईने परत मदत केली. दवाखान्यात भारतीला ऍडमिट केलं, पायातला रॉड काढला. काही मित्रांची मदत घेतली. त्या मित्रांनी मला दवाखान्यात काय कागदोपत्री मदत केली. ते पाया रॉडचं झालं. परत पाय साडलेलाच होता. शनिवार पेठेतली मीटिंगला यायचो, तिथं आलो. महेशची गाठ पडली. मग त्या शशांकची गाठ पडली. त्याची आई बिचारी 80-85 वर्षाची. त्या बिचारीनं माझा पाय बघितला. तिनं पदर पैशानं माझं ट्रीटमेंट केलं. कुठं झाली मदत, तर न पिणाऱ्या मित्रांनी मला मदत केली. जी पूर्वी दारू पित होते आणि आता दारू थांबलेल्या मित्रांनी मला मदत केली. मला त्या ह्याच्यातनं त्या बिचारीला काहीच माहित नव्हतं. फक्त तिला एवढंच माहित होतं की संतोष पूर्वी दारू पित होता, पण आता दारू पित नाही. तिनं त्या थरथर त्या हाताने इंजेक्शन मला दिली, थरथर त्या हाताने ड्रेसिंग केलं आणि माझा पाय एक दिवसाच्या हिशोबाने बरा व्हायला लागला. मी मीटिंग करत राहिलो. मी आत्ता परत ठरवलं, म्हणलं आता फक्त ऐकायचं, आता बोलायचं नाही, ऐकायचं. आणि कार्यक्रम काय आहे मान्य करायचं. मी मान्य केलं की मला मद्यपाश नावाचा आजार झालाय, ती एक दिवसाच्याच हिशोबानं मला लांब ठेवायचा आहे आणि मला कुणाचं तरी ऐकायचं आहे. कुणाचं ऐकायचं आहे, तर ज्याची दारू थांबली आणि जो आपल्या वाटेवरनं चाललाय त्यालाच माझ्या अडचणी कळणार आहे. त्या मी कुठल्या अडचणीत आहे त्यालाच कळणार आहे. माझी मानसिकता काय त्याला समजणार. मी त्याला सांगतो मला असं होतं.
दारू थांबल्यावर तरी काय सहजासहजी मी गप्प बसलो का? बायकोला दारू थांबल्यावर शिव्या दिल्या, बायकोला दिल्या, सासूला दिल्या, सगळ्यांनाच दिल्या. शिव्या दिल्यानंतर मला भीती वाटायला लागली. आता बायको गेली तर काय करायचं? परत मित्राला फोन लावला, म्हणलं संजू बाबा असं असं झालंय. त्यानं बोलला मला म्हणला तुला कळतं का? आता तर दारू थांबली तर तू लागला भांडणं करायला, लागला नाटकं करायला. त्यानं थोडं मला बोलला. मला माहित आहे ह्यो बोलणार आहे, पण ह्योच मला मदत करणार आहे. मदत कोण करणार आहे? तर ह्योच करणार. ऐकून घेतलं. त्याला आडवं तिडवं नाही बोललं. आता घरातली कोण मदत करणार नाही ती मला, ह्यो माणूस मदत करणार. मी त्याचं ऐकून घेतलं आणि मला म्हणला बोलायच्या आधी जरा विचार करत जा. तू समोरच्याला काय बोलतोय त्याच्या आधी 1 मिनिट विचार कर, पॉज घे आणि बोल. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की संतोषच्या घरी असं असं झालंय. त्याच्या बायकोनं माझ्या घरी फोन लावला, माझ्या बायको बरोबर बोलली. तिनं त्या संजूची मानसिकता सांगितली, तुझ्या नवऱ्याची कशी असेल ती सांगितलं. ती बोलणं एकमेकीचं झालं आणि बायको शांत झाली. दुपारी मला फोन आला बायकोचा, कुठं आहे तुम्ही, या जेवायला घरी. मी बायकोची माफी मागायला लागलो, ऐकायला लागलो. बायकोला म्हणलं चूक झाली माझ्याकडनं. चूक झाली म्हणल्यानंतर बायको जागेवर शांत झाली. आईला म्हणलं माझ्याकडनं चुकलं, वडिलांना म्हणलं माझ्याकडनं चूक झाली, आता मी नाही या गोष्टी करत. हे कधी होते तर मला मान्य करावं लागेल. माझ्या चुकाच मला मान्य नाही त्या, म्हणून मला पहिली पायरी सांगते की मान्य कर. माझी जर दारू औषधानं ह्यानं थांबत असती, मला वागायचं कसं हेच कळत नाही. औषधानं माझी दारू थांबल, पण वागणार कसा मी? अशी बऱ्याच लोकांची दारू थांबली, अशी काही जणांनी माळ घातली थांबली, पण त्यांचं वागणं तिरकच आहे ना. मला माझं वागणं बदलायचं आहे, मला माझ्या वागण्यात पूर्ण बदल करायचा आहे, पूर्ण बदलायचं आहे. मला शिस्त, सातत्य, प्रामाणिकपणा ही सगळं मला माझ्यात आहे, पण ते परत एकदा जाग करायचं आहे आणि त्याच्या व्यवस्थित मला चालायचं आहे. मी दारू पेत होतो तेव्हा मला काहीच नव्हतं यातलं, पण जशी दारू माझी थांबली तसं मी वेळेवर कामाला जायला लागलो. माझं वेळच्या वेळेला महिना भरायला लागला. 27-28 दिवस आणि कामाचे भरायला लागले. 24-25 दिवस सुट्टी बिगर कामी पडत नव्हती. नाहीतर दारू पित असताना बिगर कामी सुट्टी, काय गरज नाही. सोमवार आहे, रविवारी जास्त झाली सुट्टी. खोटं बोलायचं, बळच काहीतरी कारण सांगायचं, सुट्टी. गावाला गेलं, काही काम नसलं तरी गावाला 4 दिवस मोकळ्यातच हिंडायचं. आता गावाला गेलो, दम निघना. चला म्हणलं पटकन आपल्या कामावर. ती ओढ तयार झाली पाहिजे. माझं काय काम आहे, मला पुढं काय करायचं आहे. मी आज माझी कमाई काय आहे, आज मी काय करतोय हे मला चौकशी करायची आहे. माझी चौकशी मला करायची आहे. का परत माझ्या हातात दारू येते, तर मी विचारच करत नाही, सांगतच नाही मनाला माझ्या की तुला मद्यपास नावाचा आजार झालाय संतोष, तुला दारू नाही घ्यायची, तुला दारूपासून लांब राहायचं आहे, तुला दारू तुझ्या शरीराला चालत नाही, तू सगळ्या बाजूनं तू मार खाल्लाय त्या दारूनं. तुझी दारू शरीराला चालत नाही, समाजाला चालत नाही, घरच्यांना चालत नाही, कुणालाच चालना झाली. आता जी सुरुवातीला चालत होती ती आता कुणालाच चालत नाही, मित्रांनाही चालत नाही माझी दारू. आणि मी जशी दारू बंद केली ना, तशी परमेश्वराच्या कृपेनं मला दारू न पिणारेच मित्र भेटत गेले. नाहीतर मी जर माझी दारू जर मला प्यायची इच्छा झाली ना, तर सगळे दारू पिणारेच भेटतात रस्त्यानं. पण माझ्या डोक्यात जर दारू प्यायचा विचारच नसला ना, तर मला न पिणाराच भेटतो. त्या दिवशी मी इथनं निघलो,
बारामतीत गेलो, बारामतीत क्रॉस झाली की मला माझा मित्र भेटला, ज्यानं दारू थांबवून 4 वर्ष झाली. माझ्या बरोबरच त्यानं थांबवली होती, 4-5 वर्ष झाली. मला भेटला, मला हात केला त्यानं, संतोष बाबा. मी म्हणलं काय रे महेश? म्हणलं कुठं चाललं सगळी फॅमिली घेऊन? चाललं अक्कलकोटला. भारी माझ्या करतो. चल म्हणला घरी चहा प्यायला, चल म्हणला नानांना घेऊन चहा पिऊ, असं करू. तर नको म्हणला इथंच पिऊ, नाना बऱ्याच दिवसात भेटले, वर्गमित्र आहे, घरगुती फ्रेंड आहे. त्यानंही मीटिंग करून दारू थांबवली, लांब, दारूपासून लांब. मला बरं वाटलं, मला परमेश्वर मदत करतो. मी तिथं बारामतीत पोचलो, तिथं मला तो भेटला. मी म्हणलं आयला माया भेटला, दारू बरं. त्याच विचारात मी अक्कलकोट पर्यंत पोचलो. माया दारू नाही प्याला 4-5 वर्ष झालं. दारू प्यायची कशा इच्छा होती. आणि मी जर दुसरा एखादा भेटला असता, चायला किती आयुष करतोय, किती भारी आहे. आपण पण करू. मला परमेश्वर वेळोवेळी मदत करतो, पण माझं त्या परमेश्वराकडे लक्ष पाहिजे. लक्ष आहे का? मी देतोय का? अरे तुला घाणीतनं उचलून परत एकदा चांगल्या ठिकाणी आणून बसवलं. तो हातभट्टीच्या गुत्त्यावर 10-20 रुपये मागत होता, तुला परत आणून बसवलं. मी आज चांगल्या ठिकाणी आहे, दारू पित नाही. मला आज चांगले मित्र मिळाले, मी माझ्या तोंडाचा वास येत नाही. आज मला घरचे चांगले बोलतात, तोंडाचा वास येत नाही. प्रत्येक गोष्टीला दारूच आहे ना. माझ्या तोंडाचा वास जर आला तर मला कोण जवळ करेल? माझी लायक आहे का ताजमध्ये ह्या मॅरिड हॉटेलमध्ये जायची? मला नेतो तर राव माझा बॉस. मला म्हणा चल सांगते चहा पिऊ. कधी प्यायचं आपण, बेवडा आहे म्हणायचं. चल दारू आपण कुठेही पिलो रे, चल चहा पिऊ तिथं, बघ मजा काय येते. तो अतुल सर मला मॅरिड हॉटेलला न्यायचा, ताजला न्यायचा, मोठ्या मोठ्या हॉटेलला न्यायचा. मला परमेश्वरानं काम हे असं दिलं की जी माणूस दारूच पित नाही, आणि पूर्वी पिला होता. मला दारूपासून लांब राहायसाठी देव कायम मदत करतो, पण ती मदत घ्यायला मी योग्य पद्धतीने तयार आहे का? मी मदत व्यवस्थित घेत नाही. मला मदत करणारे 10 हात पुढे आहेत, पण माझा हात पुढे आहे का? नाही. मला मागायची लाज वाटते. कसं माझ्याकडे लय आहे ना, मी मागणार काय? मला फक्त मदत मागायची आहे माझी दारू थांबवायसाठी. जी मला गोष्ट जमत नाही ना, ती गोष्ट मला समोरच्याकडनं घ्यायची. मला जमते, पैसा कमवाय जमतोय, कर ना तू, कमव. तुला दारू थांबवाय जमते का? नाही, माग मदत. लाज कशाची आहे? लाज कशाची आहे त्याच्यात? मला लाज वाटण्याची काय आहे? ज्या गोष्टीनं माझी लाज काढून घेतली ती गोष्ट मला थांबवायची आहे, तर लाज वाटायची काय कारण आहे? ज्या गोष्टीनं माझं समाजातलं नाव कमी केलंय, घरच्यांमध्ये मला बसता येत नाही, समाजात कुठं मित्रांबरोबर बसता येत नाही, उठता येत नाही, मला मदत मागायला काय अडचण आहे? माग ना मदत, घे मदत. करतोय परमेश्वर मदत. आकाशनं नाही उचलला, शशिकांतला लाव. शशिकांत नाही, अविनाशला लाव ना फोन, घे मदत. तू दारू प्यायच्या वेळेस जर अकाउंटला पैसे नसलं तर लावतो ना आकाशला फोन, शशिकांतला लावतो, ह्याला लावतो, घेतो ना मदत. तीच कर ना. आता दारू प्यायची इच्छा झाली ना, लाव फोन, भाऊ मला दारू प्यायची इच्छा झाली, मी करतो. मी आता न लाजता म्हणतो माझी दारू प्यायची इच्छा झाली भाऊ, मग मला तिकडून मार्ग मिळतो. मला मदत कोण करतं? तर दारू पिलेला आणि आता थांबलेला, आता दारूपासून लांब असलेला मित्र मला मदत करतो. मग मी त्यासाठी काय केलं? तर मी पहिलं मान्य केले की मी मध्यशक्ती पुढं हातबल आहे. मी हात टेकले, देवा हात टेकलं बाबा, आता मला नको, मला दारू प्यायची नाही. त्यासाठी काय 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 पाहिजे ते करायला तयार आहे, पण मला दारूपासून लांब.
मग शशिकांत, तू जसं म्हणशील तसं, तू म्हणला ना ही केलं, मी दारूपासून लांब राहील का? त्याने जर म्हणलं ना होय राहणार, 100% राहणार, चल मी हात टेकली, नाही तू सांगशील तसं, मला फक्त दारूपासून लांब राहायचं. मी शशिकांतवर विश्वास का ठेवणार आहे? तर ते काही दिवस दारूपासून लांब आहे. 1 वर्ष, 6, 5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष ते दारूच पिला नाही. मग ते लांब आहे कसं ओळखायचं मी? ते रोज मीटिंग करते, त्याचं घर परपंच चांगला चाललाय, बायका पोरात आनंदात आहे, रोज फिरायला जातोय, मुलीला घेऊन फिरतोय, बायकोला घेऊन 8-10 दिवसात कुठेतरी जेवायला जातोय, बँक बॅलन्स चांगला आहे. पहिली परिस्थिती त्याची काय होती, आता तो हळूहळू कसा व्यवस्थित झाला. मला त्याच्यासारखं राहायचंय, मला त्याच्यासारखं पाहिजे. तो एक दिवसाच्या हिशोबानं पुढे चाललाय, मीही जाईन. देवानं त्याला मदत केली, मलाही करल. परमेश्वराने त्याला उपाशी ठेवलं नाही, मलाही ठेवणार नाही. मी ही विचारच करत नाही. मी पहिली गोष्ट मदत मागत नसल्यामुळं माझ्या अडचणीत वाढ होती. मी मदत दुसऱ्या गोष्टीसाठी मागत होतो, मला दारू थांबवायसाठी मागायचे. जर मी दारू थांबवण्यासाठी मदत मागितली तर मला 100% मदत होणार. मला माणूसानं नाही मदत केली तर देव तरी करल. मला आज जिवंत ठेवलंय ना, एवढं सगळा कांड करून जे मी जिवंत आहे ना, देवाची काहीतरी इच्छा असेल की, काहीतरी वेगळी इच्छा असेल माझ्यासाठी. अरे मला माणसाने सांगितलं तू मारणार आहे, पण देवानं कुठं सांगितलंय तू मारणार आहे? देव म्हणतोय घे अजून एक चान्स, घे अजून एकदा, बघ करून जमतंय का. देव मला चान्स देतोय, उठ कर चालू. मी करतोय आणि आज करायला लागलोय, आज ऐकायला लागलो. आज मी जेव्हा ऐकतो ना तेव्हा माझ्या लक्षात येतं की राव हे बरोबर आहे, हे महेश भाऊ म्हणतोय ते बरोबर आहे, शशिकांत म्हणतोय ते बरोबर आहे, आकाश म्हणतोय ते बरोबर आहे. त्यांच्या जर चुका मी काढत बसलो ना, काय खरं आहे? हे हातभट्टीच पेलं, हे भांगार आहे, ह्याचं काय खरं आहे? गेम फसली, गेम लगेच फसली. मी कुठं इंग्लिशवरच मी आहे, आतापर्यंत इंग्लिशच आहे आपल्याकडं, देशी बिशी आपले भानगडच नाही. आपण कुठं कर्ज केलंय, आपली कुठं बायको गेली, फसली गेम. जर तुलना केली तर नुकसान 100% आहे. तुलना करायची नाही, मला पडताळणी करायची. आजपर्यंत ही माझ्या बाबतीत घडलं नाही, तर पुढे जाऊन माझी अशीच दारू चालू राहिली हे सगळं घडू शकतं. कारण मला वाटलं होतं सुरुवातीला दारू पिताना मी बिअरवरच थांबल, पण आलो ना खाली. जसा मी डायरेक्ट खाली आलोय तसं अजून खाली जायला काय वेळ लागतोय? काही वेळ लागत नाही. म्हणून आता मला परमेश्वरानं परत एकदा संधी दिली. मला त्या घाणीतनं उचलून, आमचा एक मेंबर लय भारी सांगतो की मला परमेश्वरानं खवळलेल्या समुद्रातनं उचलून आज्यात एका कटड्यावर ठेवलंय, काटावर. मी दारू पित होतो त्यावेळेस मी खवळलेल्या समुद्रात होतो. जर माझा पाय घसरला असता तर मी मेलो असतो. आणि सगळे सांगत होते तू मारणार, तू मारणार, पण मला परमेश्वरानं आज्यात उचलून बाजूला ठेवलंय. आणि जर मी परत दारू पिल तर मी माझ्या पावलानं मरणाच्या दारात जाईल. मी माझ्या पावलानं जाईल. परमेश्वरानं मला मदत केली ना, दाखवली ना चांगली मित्र. निस्वार्थी मित्रातनं मला बाजूला काढलं ना, स्वार्थी मित्रातनं मला बाजूला काढलं, निस्वार्थी मित्रात आणून बसवलं. परत जर तू काय कुटाणा करशील तर तू तुझ्या पावलानं जाशील. त्याला जबाबदार कुणीही नसेल, त्याला जबाबदार तू असशील. खरं ही अशी वाक्य सांगणारी जर मला मित्र भेटली तर माझ्या लक्षात येतं ना
की अरे संतोष, तुला चांगली मित्र सांगत होती, तू आता तुझ्या ह्यानं काशी केली. ह्यातनं मला काय घ्यायचंय, तर मला दारूपासून लांब राहण्यासाठी जे काय चांगलं आहे ते घ्यायचंय, वाईट आहे ते सोडून द्यायचं. मी जसं मला एखादा आजार झाला, गोळ्या औषधं खातोय, बरा होतोय, ते आजार बरा होतोय. पण मला ह्यांनी पहिल्याच वाक्यात सांगितले, मद्यपाश नावाचा आजार कधीही न बरा होणार आहे, कधीच बरा होणार नाही. दारू 10 वर्ष थांबली काय आणि 15 वर्ष थांबली काय, ती मला एक दिवसाच्याच हिशोबानं लांब ठेवायची आहे. तरच माझी दारू मरेपर्यंत लांब राहील. माझी दारू एवढी भयानक होती की मी प्रत्येक वेळी सांगतो, माझ्या घरातली दोन लोक जानेवारी महिन्यात गेली, त्यांच्या आया बहिणी माझ्याकडे बघून रडत होत्या की आमचा चांगला गेला आणि किड्या मुंग्या